नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ड्युअलिटी थेरम कशा पद्धतीने काय वर्क करतो। मग आता बघा, ड्युअलिटी थेरम हा काय आहे की रिप्लेसिंग अँड म्हणजे काय डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन विथ ऑर म्हणजेच काय प्लस म्हणजेच काय की जिथं मल्टिप्लिकेशन आहे तो रिप्लेस करा कशानं प्लस न रिप्लेस करा। नंतर काय सांगतोय रिप्लेसिंग ऑर म्हणजेच काय प्लस विथ कशानं अँड न म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस असेल तर तिथे रिप्लेस करा कशानं मल्टिप्लिकेशन न। आणखी काय सांगतोय की रिप्लेसिंग 0 विथ 1 म्हणजेच काय जर 0 असेल तिथं 1 करा अँड 1 असेल तर तिथं काय करावं 0 करा। आणि व्हेरिएबल्स अँड देअर कॉम्प्लिमेंट्स रिमेन अनचेंज म्हणजेच काय की जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल काय हो चेंज होणार नाहीत। मग हा तुमचा काय हो ड्युअलिटी थेरम आहे। मग आता एक्झाम्पल थ्रू आपण काय हो समजून घेऊया की ड्युअलिटी थेरम काय सांगतो की आता बघा सपोज फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल आहे सपोज फॉर एक्झाम्पल a प्लस 0 इक्वल टू काय 1 a प्लस 0 इक्वल टू काय 1 आहे। मग आता बघा की ड्युअलिटी थेरम काय सांगतोय की जर सपोज मल्टिप्लिकेशन असेल तर तो चेंज करा प्लस न आणि प्लस असेल आणि तो चेंज करा कशानं डॉट न म्हणजे मल्टिप्लिकेशन न। आणि जर 0 असेल 1 न काय करायचं चेंज करायचं आणि 1 असेल तर काय करायचं 0 न चेंज करायचं। मग आता बघा हा जर सपोज फॉर एक्झाम्पल हा इक्वेशन आहे ह्याचं जर सपोज आपल्याला ड्युअलिटी थेरम न यूज करायचं असेल तर बघा a व्हेरिएबल आता याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे तुमचा a आहे मग व्हेरिएबल आपल्याला काय हो चेंज करायचं नाहीये। मग आता a ॲज इट इज प्लस आहे मग प्लसच्या ठिकाणी मला काय करायचं आहे अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं मग a इंटू आता 0 आहे 0चं आपल्याला काय करायचं 1 करायचं मग a इंटू 1 इक्वल टू 1 आहे त्याचं काय करायचं आपल्याला 0 करायचं। मग हा तुमचा काय हो ड्युअलिटी थेरम आहे। मग ड्युअलिटी थेरम मध्ये फक्त मल्टिप्लिकेशनचं प्लस मध्ये करा प्लसचं मल्टिप्लिकेशन मध्ये करा म्हणजे प्लसचं डॉट मध्ये डॉटचं प्लस मध्ये। आणखी एखादा एक्झाम्पल जर तुम्ही बघितला सपोज फॉर एक्झाम्पल a प्लस a बार इक्वल टू काय 0 असेल तर आता बघा व्हेरिएबल तर काय होणार नाही चेंज होणार नाहीये। मग हा तुमचा काय a आहे प्लसचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे डॉट आणि a बार ॲज इट इज ओके इक्वल टू 0चं काय होणार आहे 1। मग हा तुमचा काय ड्युअलिटी थेरम आहे। मग ह्या पद्धतीने काय हो ड्युअलिटी थेरम जो आहे तो काय करतोय वर्क करतोय। मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।